श्री स्वामी चरित्र अध्याय 20. श्री गणेशाय नमः. करुणा करा जय जय जी, करुणा करा जय जय जी. यतिवरा भक्तजन संतापरा सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरुणी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. करुणिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्या ते वदती, हास्यवदने करुणी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पकांनी करुणी नाना, येथेच भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पकांनी. फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाती, उद्दिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्था ते सत्वर. शेषान्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन शांशक झाले तेव्हा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उद्दिष्ट. याती मध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला म्हणे ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा भाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ येऊन एक. स्वामी सन्मुख स्पष्ट उभा राहिला, दरिद्रग्रस्त झाला म्हणून. भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवया साधन. त्या जवळी नसे परी, त्यासी दे कोणी समर्थ. म्हणती घे उद्दिष्ट, घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला, त्यासी बोलले समर्थ. तो मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ. द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी, भाव धरिला. तत्काळ मुंबईस आला, अवघाच भटको लागला. द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी. गृहस्थ निघाला फिरायासी, घेऊन एका घरापासी. स्वस्त उभा राहिला तो, घरातून एक बाई दार उघडून. वृद्ध दार उघडोनी घाई घाई बाहेर येऊन या पायी. गृहस्थ पडला दृष्टीसी, तिने बोलाविले त्याला. आसनावरी बैसविला, 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत, गृहस्थाला प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गौडहा. श्रीरस्तु शुभवंतु. नमस्कारं. श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.